अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मंडळी, आपल्या सगळ्यांना हे माहीतच आहे की मागच्या 17 मे पासून आपला अधिक मास म्हणजेच काय तर पुरुषोत्तम महिना सुरू झाला आहे, ज्याला आपण धोंड्याचा महिना किंवा मलमास असं देखील म्हणतो. पण बघता बघता आता हा महिना संपत आलाय. शेवटचे जेमतेम 9 ते 10 दिवस बाकी आहेत. येत्या 15 जूनला अधिक मासाची अमावस्या आहे आणि हा महिना आता संपणार आहे. आता यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर हा योग आता थेट 3 वर्षानंतर म्हणजेच काय तर 30 महिन्यांनी येणार आहे. त्यामुळे हे जे उरलेले 9 दिवस जे आहेत ते आपले पुण्य वाढवण्यासाठी खूप खूप महत्त्वाचे असे ठरणार आहेत. पद्मपुराण, स्कंद पुराण, नारद पुराण या सगळ्यामध्ये अधिक मासाचे महत्त्व वर्णन करण्यात आले आहे. आणि या महिन्यामध्ये केलेले जप, दान, व्रत, पारायण, भगवंताचे स्मरण या सगळ्या गोष्टींचे पुण्य हे अधिक पटींनी मिळत असते. हेही आता तुम्हाला माहीत झालं असेल. पण ही जी गोष्ट तुम्हाला माहीत नसेल ती म्हणजे काय तर अधिक महिन्याच्या शेवटच्या 5 दिवसांचे महत्त्व. कोणत्याही पवित्र कालखंडाचा शेवटचा जो भाग असतो ना तो अधिक फलदायी मानला जातो. जसं बघा, नवरात्रीचा 9वा दिवस असेल, श्रावणाचा शेवटचा सोमवार असेल किंवा कार्तिक महिन्याचे शेवटचे काही दिवस, त्याचप्रमाणे अधिक महिन्याचे शेवटचे हे दिवस आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणार आहेत. तर याविषयीची संपूर्ण जी काही माहिती आहे, जी तुम्हाला उपयोगाला येणार आहे, अशी ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि ती व्हिडिओमध्ये जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही जाणून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर बघा मंडळी, आपल्या भविष्य काळात काय लिहिलंय हे कोणालाच माहीत नाहीये. पण आपण आज आपल्या ज्या काही दिवस हातात आहेत त्याचं आपण सोनं मात्र करू शकतो. आजचा वर्तमान काळ हा फक्त आपल्या हातात आहे. तर या दिवसामध्ये तुम्ही केलेल्या सेवेचं लाखपटींनं फळ तुम्हाला मिळू शकतं. तर उरलेल्या या शेवटच्या दिवसातील महत्त्वाचे मुहूर्त कोणते आणि या शेवटच्या दिवसात खूप मोठे आणि पवित्र योग सुद्धा येणार आहेत, तर ते कोणते आहेत ते आता आपण जाणून घेऊया. तर बघा, 7 जूनला भानुसप्तमी आहे, 8 जूनला कालाष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमी आहे, 11 जूनला कमला एकादशी म्हणजे हा दिवस अजिबात तुम्ही चुकवू नका, 12 जूनला प्रदोष, 13 जूनला शिवरात्री आहे आणि 14 आणि 15 जून हा दर्श अमावस्या आणि अधिक मासाची समाप्ती होणार आहे. तर बघा, वेळ नसेल तरी वेळ काढून या सेवा तुम्ही नक्की करा, कारण या सेवा तुम्ही 3 वर्षांनंतर परत करण्याचा तुम्हाला योग येणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट तर 11 तारखेला आहे अधिक महिन्यातली दुसरी एकादशी. ही तुम्ही लक्षात ठेवा. तर पूर्ण महिनाभर ज्यांना काही करायला जमलं नाही, ज्यांना कोणतेही नियम पाळायला जमलेले नाहीत, त्यांनी अधिक महिन्यातली एकादशी ही मात्र तुम्ही सोडू नका. तुम्हाला बाकीच्या दिवसात काहीच जमलं नाही तरी 11 जूनला येणाऱ्या एकादशीचा, जी कमला एकादशी आहे, त्या एकादशीचा उपवास तुम्ही आवर्जून करा, कारण हा योग 3 वर्षातून एकदाच येतो. तर बघा, अधिक महिन्यातल्या एकादशीच्या दिवशी काहीतरी साधना, उपासना, उपवास तुम्ही केला पाहिजे, कारण अधिक महिना मुळातच भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. तर एकादशी तिथी सुद्धा विष्णूंना समर्पित असलेली तिथी आहे. त्यामुळे या तिथीचं महात्म्य खूप असं मोठं आहे. म्हणून जरी पूर्ण अधिक महिना काही तुम्हाला करायला नाही जमलं तरी अधिक महिन्यातली ही एकादशी तुम्ही सोडू नये. तर या दिवशी उपवास तुम्ही करावा. उपवास करायला जर तुम्हाला जमलंच नाही तर भगवान श्री हरी विष्णूंच्या मंत्राचा तुम्ही त्या दिवशी जप करा, किंवा विष्णू सहस्त्रनाम जर तुम्हाला वाचायचं होत असेल तरी त्याचं हरिपाठ केलं तरीही चालेल. आणि या प्रकारचं स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. तर एकादशीला तुम्ही नक्की करा, आवर्जून करा. तर एकादशीच्या दिवशी काय करायचं तर सकाळी लवकर उठायचं आहे आणि या दिवशी विष्णू भगवान किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करा. त्याचबरोबर तुमच्या घरात जर पांडुरंगाची मूर्ती असेल, पांडुरंगाचा फोटो एखादा असेल तर ते पांडुरंग हे विष्णू रूपच आहे. त्यामुळे अर्थातच पांडुरंगाची पूजा तुम्हाला त्या दिवशी करायची आहे. पांडुरंगांच्या पूजेमध्ये पिवळी फुलं आणि तुळस पांडुरंगाला अर्पण करायची आहे. जसं आपण नेहमी पांडुरंगाची पूजा करतो तसंच हळदी, कुंकू, अक्षता, फुलं, पंचामृत, स्नान या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि मन लावून पूजा करायची. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही करू शकता. तसेच एका बैठकीत जमलं तर संक्षिप्त भागवताचं तुम्ही त्या दिवशी पारायण करा. ही अतिशय उच्च कोटींची सेवा ठरेल. तर अधिक मासामध्ये जावयाला 1 दिवा, त्याचबरोबर अपूप दान करण्याची पद्धत सुद्धा आहे. तर अपूप म्हणजे काय तर जाळीदार पदार्थ, उदाहरणार्थ अनारसे असतील, बत्तासे असतील, मैसूर पाक असेल, वेद काळात सुद्धा या अपूपांचे वर्णन केलेले आहे. तर गहू किंवा तांदळाच्या पिठात तूप किंवा गुळ मिसळून केलेला विशेष पदार्थ म्हणजेच तो अपूप.
ज्याला आपण अनारस असं सुद्धा म्हणतो. तर अधिक मासामध्ये 33 अनारसांचा नैवेद्य विष्णूला आपण अर्पण करायचा असतो. तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीहरी विष्णूंना आणि माता लक्ष्मीला 33 अनारस यांचा नैवेद्य किंवा 33 जाळीदार पदार्थांचा नैवेद्य दाखवलेला नसेल तर तो तुम्ही नक्की दाखवा, जेणेकरून श्रीहरी विष्णूंना तुमच्याकडून अपूपदान केलं जाईल. तर बघा, अधिक मासामध्ये दीपदान करण्याला अतिशय महत्त्व आहे. तुमच्यापैकी अजून कोणीच दीपदान केले नसेल तर ते जोपर्यंत अधिक मास आहे तोपर्यंत एकदा का होईना तुम्ही दीपदान करा. तुम्ही 33 दिवे बनवू शकतात. गव्हाचं पीठ त्यात म्हणजे कसे दिवे बनवायचे, तर त्यामध्ये गव्हाचं पीठ मळायचं आणि त्यामध्ये मीठ वगैरे काही नाही न टाकता ते हवं तसं आपल्याला पिठामध्ये थोडी थोडी हळद मिक्स करायची. मीठ नाही टाकायचं, फक्त हळद मिक्स करायची तरीसुद्धा चालतं. त्यामुळे म्हणजे ते काय होतं, पिवळसर दिवे दिसतील. मग असे पिवळसर दिवे आपल्याला त्या दिवशी बनवायचे आहेत आणि हे 33 दिवे त्या दिवशी तुम्ही प्रज्वलित करू शकता. तर शक्यतो श्रीहरी विष्णूंच्या पूजेमध्ये तुपाची फुलवात लावली जाते. पण जर तुमच्याकडे तूप नसेल तर तेलाची जोडवात लावून तुम्ही हे दिवे श्रीहरी विष्णूंचा फोटो, मूर्ती जी काही असेल तिथे तुम्ही वेगवेगळ्या रूपात असेल किंवा श्रीकृष्णांचे एखादं मंदिर असेल किंवा प्रत्यक्ष विष्णूचं मंदिर असेल, शालिग्राम देवतेचे मंदिर असेल तर तुम्ही नक्कीच तिथे लावू शकता. किंवा मग बाहेर तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला हे 33 दिवे लावता येतील. बघा, ज्यांना पिठाचे 33 दिवे बनवणे शक्य होणार नाही त्यांना 2 पंत्यामध्ये सुद्धा 33 दिवे लावता येतील. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, तर कच्च्या सुतांचा दोरा लागणार आहे. जो दोरा अगदी सहजपणे तुटतो अशा कच्च्या सुताचा धागा म्हणजे दोरा तुम्हाला एखादा घ्यायचा आहे. आपल्या हाताची जी काही 4 बोटं असतात, अंगठा सोडून इतर 4 बोटं, तर या 4 बोटांच्या भोवती एक फेरा असे तुम्हाला 16.5 फेरे मारायचे आहेत आणि अधिक 16.5 फेऱ्यांच्या अशा 2 वाती तुम्हाला बनवायच्या आहेत. म्हणजे या दोन्ही वाती मिळून 33 फेरे तयार होतील. आणि अशा या 2 पंत्या मंदिरात किंवा तुमच्या घरी बाळकृष्णाचा फोटो असेल, मूर्ती असेल तर तुमच्या देवाऱ्यामध्ये तुम्ही लावू शकता. तिथे तुम्ही या 2 पंत्या लावायच्या किंवा मग एक पंथी तुमच्या देवासमोर किंवा आणि एक उरलेली जी पंथी आहे ती तुमच्या घराच्या मुख्य दारात किंवा मग दोन्ही पंत्या तुळशीजवळ तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला योग्य जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता. तर त्यांना 33 दिवे बनवता येणार नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा एक खूप सोपा पर्याय मी सांगितलेला आहे. तर बघा, ज्या घरी तुळशीचं रोप सतत सुकत असेल किंवा मग ज्यांना नवीन तुळशीचं रोप लावायचं असेल तर त्यांनी आवर्जून या महिन्यात तुळशीचं रोप नक्की लावा. आणि जेव्हा कधी कार्तिकी एकादशी येईल तेव्हा तुम्ही तुळशीचा विवाह लावायला विसरू नका. तर अधिक मासामध्ये तुळशीचे झाड लावणे अतिशय शुभ मानलं जातं. ज्याच्या घरी तुळशीचं झाड आहे त्यांच्या घरी साक्षात श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी यांचा निवास आहे असं समजलं जातं. त्यामुळे तुम्ही अधिक मासामध्ये एक तरी तुळशीचे झाड तुमच्या घरी नक्की लावा. बघा, तुमच्या जर तुळशी वृंदावनामध्ये किंवा तुळशीच्या कुंडीमध्ये आधीच तुळशीचे जर झाड असेल तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी सुद्धा अजून एक तुळशीचे झाड लावू शकता. त्यामुळे काय होईल, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुळशीच्या पानांची गरज पडेल त्यावेळी तुम्ही पूजेच्या तुळशीचा वापर न करता तुम्ही या तुळशीची पानं पूजेसाठी वापरू शकता. त्याचबरोबर आपल्या कुलदैवतांची किंवा कुलदेवीची सेवा होणे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. कारण आपल्या घराण्याचे जे कुलदैवत असतं किंवा कुलदेवी जी असते ती आपल्या घराचे रक्षण करण्याचं काम करत असते. त्यामुळे त्यांना विसरून आपल्याला चालणार नाही. तुमच्यापैकी अजून कोणी कुलदेवीची ओटी भरलेली नसेल तर तुम्ही नक्की भरा. घरच्या घरी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीची स्थापना केलेली असेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकता. तुम्ही कुलदेवीच्या ओटीमध्ये जे काही खण, नारळ, साडी, तांदूळ जे काही ओटीमध्ये आपण साहित्य ठेवलं ते ठेवलेले असेल तर त्या ओटीचं सगळं साहित्य तुम्ही स्वतः वापरू शकता. किंवा तुम्ही साडी, ब्लाऊज पीस घेऊ शकता आणि नंतर तुम्ही ते साहित्य स्वतः वापरलं तरीही चालतं. किंवा मग तुम्ही बाहेरची एखादी सुवासिनी स्त्री म्हणजे दुसऱ्या कुळातली एखादी सुवासिनी स्त्री बोलवून तिला सुद्धा तुम्ही ती ओटी देऊ शकता. किंवा मग देवीच्या मंदिरात सुद्धा तुम्हाला ही ओटी भरता येईल. मंदिरात जर तुम्ही ओटी भरली नसेल पण दुसऱ्या देवीचे मंदिर जर असेल तर कुलदेवीची ओटी तुम्ही दुसऱ्या एखाद्या देवीच्या मंदिरात नेऊन ठेवली तरी सुद्धा चालेल. तर असे भरपूर पर्याय आहेत, पण आठवणीने कुलदेवीची ओटी या महिन्यात तुम्ही करायला विसरू नका. आता अजून एक शुक्रवार येईल किंवा मंगळवार सुद्धा येईल तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही ओटी नक्कीच भरू शकता. अष्टमी, नवमी या तिथीला देखील ओटी भरता येईल. आणि ज्या दिवशी तुम्ही ओटी भराल त्या दिवशी तुम्हाला अजून एक काम करायचं आहे. कुलदेवीसाठी तुम्हाला आरत्या लावायच्या आहेत. जसं आपण नवरात्रीमध्ये पुरणाच्या आरत्या लावतो तर एकतर तुम्ही पुरण शिजवून त्याच्यात तुपाच्या वाती ठेवून आरत्या लावू शकता किंवा मग पिठाच्या म्हणजेच पीठ म्हणून जसं मी आधी सांगितलं तसं सुद्धा तुम्हाला त्यामध्ये आरत्या लावता येतील. तर एकतर तुम्ही
33 आरत्या लावू शकता किंवा 11 किंवा मग देवी अष्टभुजा असते तर 8 आरत्या किंवा मग नवमीच्या दिवशी लावतो म्हणून 9 आरत्या, म्हणजे एकतर 8 एकतर 9 11 33 या संख्येमध्ये तुम्ही आरत्या लावू शकता. तर तुम्हाला डायरेक्ट 33 दिवे किंवा पुरणाचे 33 दिवे किंवा बनवण्याची काही गरज वाटत नसेल किंवा तुम्हाला तर जर ते जमत नसेल तर तुम्हाला फक्त पीठ जे असेल ते पसरवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बोटाने हलकासा खड्डा काढायचा आहे, जसं की त्यामध्ये आपल्याला फुलवात ठेवता येईल. मग त्यामध्ये तुम्हाला फुलवातीच लावायच्या आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही आरत्या लावू शकता. जेव्हा तुम्ही घरामध्ये असं कराल तर नंतर हे पीठ जे आहे ते तुम्ही आपण जे तयार केलेले जे पीठ आहे ते तुम्ही गाईला देऊ शकतात किंवा एखाद्या झाडाखाली ते विसर्जित करू शकतात. त्याचबरोबर आपलं जे कुलदैवत असतं म्हणजेच पुरुष देवता त्यांची काय सेवा करायची हे मी तुम्हाला सांगते. तर तुमचं कुलदैवत जे खंडोबा महाराज आहेत तर त्यांचा जो वार असतो, जो रविवार, अजून एक आता रविवार येईल उद्याच्या दिवशी किंवा मग रविवारच्या दिवशी न जमल्यास अधिक मास जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवाची सुद्धा सेवा करायची आहे. खंडोबा महाराजांना भरीत भाकरीचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे, तर तो नैवेद्य सुद्धा तुम्ही त्यांना अर्पण करू शकतात. घरच्या घरी खंडोबा महाराजांच्या नावाने तळी भरली आणि भरीत भाकरीचा नैवेद्य केला तरी सुद्धा पुरेसे आहे. तर ते तुम्ही अधिक महिना संपायच्या आधी नक्की करा. या अधिक मासामध्ये आपल्या कुलदेवीची व कुलदेवताची सेवा म्हणून आपण दुर्गा सप्तशती त्याचप्रमाणे श्री मल्हारी सप्तशतीचे तुम्ही पारायण सुद्धा करू शकता. तुमच्यापैकी ज्यांनी गोपद्म किंवा स्वस्तिक व्रत केलेलं असेल किंवा कोणतेही अधिक महिन्यातील व्रत केलं असेल तर त्यांनी आठवणीने 15 जून 2026 म्हणजे सोमवारी जी अधिक मास अमावस्या जी येणार आहे त्या दिवशी त्याचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे. तर उद्यापन कसं करायचं किंवा उद्यापनामध्ये काय वस्तू घ्यायच्या त्या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला त्या व्रताच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आता फक्त आठवण करून देते की तुम्हाला त्या दिवशी उद्यापन करायचं आहे. तर अधिक मासामध्ये आपल्या आईची ओटी भरण्याला अतिशय महत्त्व आहे. तुमच्यापैकी ज्यांनी अजून आपल्या आईची ओटी भरली नसेल त्याने ती नक्की भरावी आणि आई नसेल तर ऐवजी तुमच्या बहिणीची, काकूची, मावशीची ओटी अवश्य भरावी. अधिक मासामध्ये आपली जुनी जोडवी देऊन नवी जोडवी घेण्याला किंवा मग जोडवी वाढवण्याच्या कारण त्या जोडवी वाढवण्याला अतिशय महत्त्व या महिन्यामध्ये आहे. तर तुमच्यापैकी ज्यांनी अजून आपल्या पायातली जोडवी बदलली नसतील तर नक्कीच ती बदलून घ्या किंवा मग जोडवी देऊन अजून थोडेफार पैसे देऊन तुम्ही त्यांची नवीन जोडवी तयार करून घेऊ शकतात. जोडवी जी आहे ती चांदीची असतात, त्यामुळे काय होतं तर आपला शुक्र ग्रह मजबूत राहतो. त्याचबरोबर जोडवी सौभाग्याचे प्रतीक आहे, त्यामुळे तुम्ही जोडवी अधिक मासामध्ये नक्कीच बदलून घ्या. ही संधी तुम्ही सोडू नका. परत तुम्हाला डायरेक्ट 33 महिन्यांनी जेव्हा धोंडा येईल तेव्हाच हे सगळं करायला मिळेल. तर तुम्ही नक्कीच या महिन्यामध्ये हा महिना संपायच्या आधी सगळं करून घेऊ शकता. आणि ज्यांनी कोणी जोडवी आधी केलेली आहे नुकतीच त्यांची जर इच्छा असेल तर ते इच्छा नसेल तर त्यांनी नाही केली तरी चालेल. पण तुम्ही काय करायचं तर चांदीची कोणती काय वस्तू असेल या महिन्यामध्ये तुम्ही विकत घेतली तरी सुद्धा चालणार आहे. तर बघा दान कसं करायचं. जर ज्यांच्याकडे आधीच सगळं आहे त्यांना देऊन काही फायदा नाही, गरजवंतांना दान करा. त्याचप्रमाणे गाईला 33 धोंडे बनवून खायला घालू शकता. बघा खूप पुण्याचं काम आहे हे. 33 धोंडे बनवताना अगदी सुपारी एवढ्या आकाराचे छोटे छोटे बनवून आपण ते गाईला दान करू शकतो, म्हणजेच खायला घालू शकतो. त्याचप्रमाणे नदीला देखील आपण ते दीपदान करू शकतो. त्याचप्रमाणे रोज विष्णू सहस्रनाम स्तोत्र किंवा व्यंकटेश स्तोत्र तुम्ही वाचू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप तुम्ही चालू ठेवा कंटिन्यू. श्री स्वामी समर्थ सारामृत किंवा गुरुचरित्र 14वा आणि 18वा अध्याय तुम्ही वाचा. त्याचप्रमाणे सत्यनारायण एकादशी दिवशी किंवा राहिलेल्या दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता. बघा 11 तारखेला कमला एकादशी आहे, 12 तारखेला प्रदोष आहे, 13 तारखेला मासिक शिवरात्र आहे, 14 तारखेला दर्श अमावस्या सुरू होणार आहे आणि 15 तारखेला सोमवती अमावस्या आहे आणि अधिक ज्येष्ठ महिन्याची समाप्ती आहे. असे हे 5 दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत आणि या 5 दिवसामध्ये जास्तीत जास्त जेवढा तुमच्याकडून सेवा करता येईल तेवढा सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. या काळामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण करा. त्यांचा एखादा मंत्र येत असेल तर तो म्हणा, नाहीतर तुम्ही विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा साधा सोपा मंत्र आहे, तो जरी त्या मंत्राचा जरी जास्तीत जास्त जप केला तरीही चालेल. तर त्याचबरोबर या 5 दिवसामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठण म्हणता येत नसेल तर ते श्रवण करा. त्याचप्रमाणे भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचे तुम्ही वाचन करणं किंवा कमीत कमी ऐकणं, तुळशीला मनापासून पाणी अर्पण करणं, तुळशीची पूजा करणं, अन्नदान गरजूंना मदत, परत संध्याकाळच्या वेळेला तुपाचा दिवा देवाजवळ लावणं, तुळशीजवळ लावणं, त्याचबरोबर रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करणं, या गोष्टी अगदी साध्या सोप्या आहेत आणि सगळ्या तुम्हाला
करायच्या नाही तर त्यातली कुठलीही एक गोष्ट तुम्हाला जी जमत असेल ती तुम्ही या शेवटच्या 5 दिवसामध्ये नक्की करा. अधिक महिन्याचं महत्त्व राहिलं असेल तुमचं काही करायचं तर त्याचं तुम्ही वाचन करा. तुम्हाला अधिक महिन्याचं महत्त्व माहीत नसेल तर ते कुणाकडून तरी ऐकून घ्या, त्याचं वाचन करा. तर बघा, सेवा करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, मन पवित्र आणि देवावर पूर्ण श्रद्धा हवी. एकट्याने सगळ्या सेवा न करता घरातील सगळ्या सदस्यांना थोडी थोडी सेवा वाटून द्या, म्हणजे संपूर्ण कुटुंबाला त्याचं पुण्य मिळेल. हा योग पुन्हा 3 वर्षांनी येणार आहे, त्यामुळे वेळ वाया घालवू नका. देवाने आपल्याला जे दिलंय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही वेळ आहे आणि ह्या वेळेचा तुम्ही उपयोग करून घ्या. तर अधिक महिन्यामध्ये राहिलेल्या सेवा या तुम्ही नक्की करा. आणि व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.